कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लागला का रे फोन? नाही ग, उचलतच नाही। मेसेज करून बघ ना। अगं 10 वेळा तरी केले असतील, रिप्लायच करत नाहीये। अखिल, एक काम कर ना, मी काय म्हणते, तो जिथे राहतोय तिथे जाऊन ये ना एकदा तू। कुठे? ते नाही का त्या दिवशी मी आणि आकाश गेलो होतो। अगं पण तुम्हाला तो भेटलाच नव्हता ना तिकडे। हा, आकाश, तुझ्याकडे त्याच्या कुठल्या मित्राचा किंवा सहकार्याचा वगैरे नंबर आहे का रे? नाही ना बाबा, ते घ्यायला विसरलोय मी। त्या दिवशी त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, तसं काही नसेल ना झालं? आई, तू कुठून कुठे जातेस? मग काय करू मी, एवढा वेळ झाला अजून पोराचा पत्ता नाहीये। आपल्याकडून काहीतरी चूक झाली असेल, तर त्याला काहीतरी वाईट वाटलं असेल, असं काही। एवढ्या काही ते निघून गेला। कधी कधी ना आपण उत्साहाच्या भरात जरा जास्तच करतो ना, तसं काहीतरी झालं असेल आपल्याकडून। नाही बाबा, आय डोंट थिंक सो। कारण जर असता ना तर तो आपल्याला सांगून गेला असता, असं नसता गेला। कर्म माझं, नेमकं आमचंच गिफ्ट बदलून आणायला गेला। एक मिनिट, तो गिफ्ट एक्सचेंज करायला गेला ना? म्हणजे दुकानात गेला असेल। दुकानाचा नंबर मिळाला की झालं। एक मिनिट, मी आलोच। गिफ्ट वर असल्याची शक्यता नंबर। नाही पण एवढं महत्वाचं काय काम आहे की मेसेजचा रिप्लाय नाही करता येत त्याला? जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे रे देवा परमेश्वरा। मला पण काळजी वाटायला लागली। अच्छा, बर ठीक आहे। काय रे, काय कळलं का? नाही ना, दुकानदाराला सुद्धा काही माहिती नाही। तो म्हणतोय की ना कोणी गिफ्ट एक्सचेंज करायला आलं ना रिटर्न करायला। ओके, मी एक काम करतो, मी जर ऑफिस मध्ये कॉल करून विचारतो काही माहिती आहे का लकी बद्दल। हा, आलोच। मी पण बघतो, 1-2 लोकांना कॉल करतो। नसता गोरे जेवायला। आणि बाबा, ताट्यावाड्याला घेऊ? तुला काही कळतं की नाही ग? हा, इथे आम्ही लकीची काळजी करतो आणि तुला जेवायची पडली आहे। सॉरी आई, ते मुलांना भूक लागली होती म्हणून म्हटलं जेवायला घेते सगळ्यांसाठीच। त्यांना वाढायला घे, आपण लकी आल्यावरच जेवूया। ठीक आहे। काय ग, काही बोलायचं आहे का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।